आज आपण जाणून घेऊया आर्यभट्ट यांच्याविषयी। मुलांनो, आपण जो पहिला उपग्रह अवकाशात सोडला त्याचे नाव तुम्हाला माहिती आहे का? अगदी बरोबर, आर्यभट्ट हे त्या उपग्रहाचे नाव। आपण आर्यभट्ट हे नाव त्या उपग्रहाला का बरं दिले? याची एक छानशी गोष्ट आहे, त्याचीच माहिती आपण आज या व्हिडिओमधून मिळवणार आहोत। आर्यभट्ट हे एक महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते, तसेच ते एक महान ज्योतिषीही होते। त्यांचा जन्म शके 398 मध्ये झाला। त्यांचे गाव कुसुमपूर म्हणजेच आताचे बिहार राज्यातील पाटणा येथे होते। भारताचा सुवर्णकाळ आणि गुप्त साम्राज्याचा उत्कर्ष काल या काळात आर्यभट्टांनी आपल्या असामान्य बुद्धीने विचारवंतांची मने जिंकली। माणसाला सतत ज्ञानाची आस हवी, नित्य नवीन शिकण्याची वृत्ती आपण अंगी जोपासायला हवी। नाविन्याला सामोरे जाण्याची शक्ती अंगी असेल तरच ज्ञान प्रवाही राहते आणि प्रवाही ज्ञान हेच मानवाच्या प्रगतीचे गमक आहे, असे आर्यभट्टांचे ठाम मत होते। सूर्यग्रहण राजाने बघू नये, कारण तो काळ राजाला चांगला नसतो, असे ज्योतिषांनी सांगितले। तेव्हा सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्यासाठी महाराजांनी विज्ञान सभा बोलवावी असा आग्रह आर्यभट्टांनी केला। राजा स्कंदगुप्त हा वैज्ञानिक आणि बुद्धिवंतांना कायमच प्रोत्साहन देत असे, म्हणूनच आर्यभट्टांच्या आग्रहाखातर राजा स्कंदगुप्ताने विज्ञान सभेचे आयोजन केले। खग्रास सूर्यग्रहण असताना राजाने अशी सभा बोलवावी का? प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न डोकावत होता। राजाच्या परवानगीने आर्यभट्टांनी बोलायला सुरुवात केली। आजची सभा ही चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण म्हणजे नक्की काय ते जाणण्यासाठी बोलवली आहे। पृथ्वी आपल्या भोवती फिरत असते, म्हणजेच तिला दैनंदिनी आहे। या गतीमुळेच पृथ्वीवर दिवस रात्र होत असतात। पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्या विशिष्ट स्थितीमुळे ही ग्रहणे होतात, राहू केतूमुळे नाही। जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा पृथ्वीची छाया चंद्रावर पडते आणि चंद्र दिसेनासा होतो, यालाच चंद्रग्रहण म्हणतात। जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होते। प्रयोग करता करता आर्यभट्ट विद्वानांना आपली मते पटवून देत होते, मात्र ग्रहणाच्या काळात हवा दूषित होते, म्हणून आपल्या धर्मग्रंथातून या काळात माणसाने कसे वागावे या संबंधीचे उपाय सांगितले आहेत। ते सर्व आपण तंतोतंत पाळले पाहिजेत। संपूर्ण सभेने या वैज्ञानिकाचा जय जयकार केला। आर्यभट्टांनी आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला। या ग्रंथाचे 2 भाग आहेत, पहिला दशगीतिक आणि दुसरा आर्याष्टाशत। आर्यभट्टांनी अंकाकरिता अक्षर पद्धती काढली। मोठ्या मोठ्या संख्या अक्षर पद्धतीने अत्यंत सोप्या रीतीने मांडता येतात, यासाठी आर्यभट्टांनी स्वर आणि व्यंजने यांचा उपयोग करून आपल्याला 1 ते 25 अंक लिहिता येतील, मात्र ते व्यंजन अ स्वराच्या आधी लिहिले पाहिजे। उदाहरणार्थ क अ म्हणजे 1, म अ म्हणजे 25, य ते ह ही व्यंजने 30 ते 100 या अंकांसाठी वापरावी। य म्हणजे 30, ह म्हणजे 100, याप्रमाणे श म्हणजे 80 अशा पद्धतीने आर्यभट्टांनी अंकांना बोलायला लावले। आर्य सिद्धांताच्या शेवटच्या भागात आर्यभट्टांनी वर्तुळाविषयी माहिती दिली। वर्तुळाचा परिघ आणि त्याचा व्यास यांचे प्रमाण 4थ्या दशांश तळापर्यंत अचूक ठरवता येते, हे या ग्रंथात आर्यभट्टांनी सांगितले आहे। या ग्रंथात आर्यभट्टांनी खगोलशास्त्रातील सिद्धांताचाही उहापोह केला आहे। आर्य सिद्धांताची माहिती युरोपात पोहोचविण्याचे काम डॉक्टर केर्न यांनी केले। सन 1875 मध्ये डॉक्टर केर्न यांनी हॉलंडमध्ये लेडेन येथे हे पुस्तक प्रसिद्ध केले। अंकांना अक्षरांच्या परिभाषेत मांडणाऱ्या या महान गणितज्ञाचे महात्म्य
युरोपीय शास्त्रज्ञांनीही मान्य केले आहे.